रामनवमीच्या दिवशी फक्त 11 वेळा या मंत्राचा गुपचूप जप करा आणि बघा चमत्कार. कारण काही मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात. हे मंत्र तुम्ही मनातल्या मनात अगदी गुपचूप जपलेत तरी त्याचे मोठे फळ मिळू शकते. कारण रामनवमी हा प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव आणि या दिवशी श्रद्धेने केलेली उपासना जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येतेच, शिवाय घरात भरभराट घेऊन येते असं सांगितलं जातं. मग रामनवमीच्या दिवशी कोणते मंत्र म्हणावे आणि ते कसे म्हणावेत, पूजा कशी करावी या संबंधित सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. आधी सांगितल्याप्रमाणे काही मंत्र इतके प्रभावी असतात जे कोणालाही न सांगता, कोणालाही न कळता जपत राहावे. सर्वात प्रभावशाली मंत्र आहे प्रभू श्री रामचंद्रांचा सिद्ध मंत्र, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे. प्रभू श्री रामचंद्रांचा हा सिद्ध मंत्र मानला गेलाय. आपणही हा सर्वात प्रभावशाली मंत्र रामनवमीच्या दिवशी जपून पहा आणि चमत्कार अनुभवा. हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. दुसरा मंत्र आहे संकट मुक्तीसाठी. तो म्हणजे ओम रामाय नमः, ओम रामाय नमः. हा सुद्धा अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे. याची चमत्कारिक शक्ती तुम्ही रामनवमीच्या दिवशी नक्कीच अनुभवू शकता. त्याचबरोबर सर्व कार्यात यश प्राप्तीसाठी आणखी एक मंत्र आहे, तो म्हणजे श्री रामचंद्राय नमः. याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांचा तारक मंत्र आहे राम. होय, फक्त राम या शब्दाचा जप करणं ही सर्वात मोठी साधना आहे असं सांगितलं जातं. मग या सर्वात प्रभावशाली मंत्रांचा जप तुम्ही फक्त 11 वेळा रामनवमीच्या दिवशी करू शकता. यापैकी कोणताही एक मंत्र घ्यावा आणि तो 11 वेळा गुपचूप जपावा, ज्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हाला नक्कीच येतील आणि रामनवमीच्या दिवशी याची शक्ती सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता या मंत्रांचा जप करावा कसा, तर रामनवमीची पूजा करावी साधारणतः दुपारी 12 वाजून, कारण ही प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माची वेळ आहे. या दिवशी पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता श्री रामनवमीला कोणता शुभ मुहूर्त आहे, या दिवशी पूजा कोणत्या वेळी करायची आणि रामनवमीबाबत संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आता पूजेची अगदी साधी आणि सोपी पद्धत बघूया. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजा घर स्वच्छ करून देवपूजा करावी. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर प्रभू श्री रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण आणि भगवान हनुमंत यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावी. तुमच्याकडे राम दरबाराची मूर्ती असेल तर उत्तम, प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती असेल तरी उत्तम. जर यापैकी कोणतीही मूर्ती नसेल तर आपण भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती यांची पूजा करू शकता. बाळकृष्णाची मूर्ती तर सर्वांच्याच घरी असते, त्याची पूजा सुद्धा आपण यावेळी करू शकता. शक्य असल्यास त्या मूर्तीला गंगाजल किंवा पंचामृतानं अभिषेक करावा. देवाला पिवळी फुलं वाहावीत, तुळशीची पानं वाहावीत, ती अत्यंत महत्वाची आहे. चंदन आणि धूपदीप अर्पण करावा. रामनवमीला सुंठवडा म्हणजे सुंठ आणि साखर यांचे मिश्रण करून नैवेद्य दाखवला जातो. हा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवावा. काही भागात कैरीचं पन्ह याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार आपण राम जन्मोत्सवाची पूजा करावी. आवर्जून या दिवशी रामरक्षा स्तोत्र वाचन करावं. हे अत्यंत फलदायी मानले जातं. दुपारी 12 वाजता पाळणा हलवून किंवा श्री रामचंद्रांची आरती करून पूजा संपन्न करावी. आपल्याला जमेल तशी अगदी घरच्या घरी साधी सोपी पूजा करावी आणि राम जन्मोत्सव साजरा करावा. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे गुपचूप 11 वेळा ते प्रभावशाली मंत्र म्हणायला विसरू नका. आपण पूजा झाल्यावर या मंत्रांचा जप करू शकता. त्याचबरोबर या दिवशी रामायणातील बालकांड वाचणं शुभ मानलं जातं. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान, पिवळ्या वस्तूंचं दान करणंही शुभ मानलं जातं. त्याचबरोबर जिथे प्रभू श्री रामचंद्र आहे तिथे भगवान हनुमंत असतातच, म्हणून रामनवमीच्या दिवशी हनुमान चालिसाचं पठण आवर्जून करावं आणि संपूर्ण दिवसभर मनातल्या मनात रामनामाचा जप चालू ठेवावा. तर अशा प्रकारे अगदी साधे सोपे उपाय आणि प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव तुम्ही रामनवमीच्या दिवशी साजरा करू शकता. श्रद्धेनं केलेल्या या उपासनेमुळे नक्कीच अनुभव येऊ शकतात. या उपायाने मनातील भीती आणि अस्वस्थता दूर होते, घरातील वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. एवढंच नाही तर रामनवमीच्या दिवशी मनापासून मागितलेली इच्छा प्रभू श्री रामचंद्र पूर्ण करतात असंही सांगितलं जातं. म्हणूनच रामनवमीच्या दिवशी आपल्याला वेळ मिळेल तसा
प्रभू श्री राम नामाचा जप नक्की करावा. त्याचबरोबर कुटुंबात प्रेम आणि एकोपाही वाढतो असं सांगितलं जातं. मात्र कोणतीही पूजा करायची झाली तर भाव महत्वाचा असतो. तुम्ही अगदी साधेपणानं पण मनापासून रामनाम घेतलं तरी त्याचा चमत्कार नक्कीच अनुभवायला मिळतो. तुम्ही सुद्धा रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांना प्रसन्न करण्यासाठी अशा प्रकारे काही उपासना करता का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.